कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरातून महाबळेश्वर ते विटा हा राज्यमार्ग जातो। रहिमतपूर शहरात प्रवेश करताच कमंडलू नदीच्या ओढ्यावरील पुलानंतर सुरू झालेला राज्यमार्गामधील डिवायडर अगदी पुढे साप फाट्यापर्यंत पसरलेला आहे। या दरम्यान चांदणी चौक पोलीस ठाणे, शिवराज चौक ते वाकडा पूल व साप फाटा याचा समावेश होतो। हा रस्ता शहराच्या दर्शनी भागातून जात असल्यामुळे या डिवायडरमधील फुलझाडामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार होती, परंतु देखभालीअभावी रस्त्याचं सौंदर्य धुळीला गेले आहे। डिवायडरमध्ये फुलांची झाडे लावली, परंतु पुन्हा देखभाल न केल्यामुळे डिवायडर ठिकठिकाणी कचराकुंडी बनली आहे। फुलांच्या सुगंधाऐवजी डिवायडरमध्ये वाढलेल्या अनेक काटेदार बाभळींच्या फांद्याचे काटेरी फटके रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जखमी करत आहेत। हा डिवायडर की जंगल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या डिवायडरमधील काही ठिकाणी झाडे पाण्याअभावी जळून नामशेष झाली असून काही ठिकाणी 3 फूट, काही ठिकाणी 10 ते 12 फुटापर्यंत वाढलेले आहेत। या आवाजावी वाढलेल्या झाडामुळे छेद रस्त्यावरून रस्ता ओलांडताना पलीकडून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसून अपघाताच्या घटना घडत आहेत। डिवायडरमध्ये नैसर्गिकरित्या वाढलेले गवत न काढल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे गवत पसरले आहे। याबरोबरच साध्या काटेरी बाभळी, येड्या बाभळी, रुईची झाडे आदी विविध प्रकारच्या झाडांचा भरणा यामध्ये झालेला आहे। राज्यमार्गावरील डिवायडरमध्ये नियोजनानुसार फुलझाडं लावून रस्त्याचं सौंदर्य वाढवण्याचा उद्देश होता। यासाठी काही दिवस पालिका प्रशासनाने टँकरच्या माध्यमातून झाडांना पाणी दिले होते। डिवायडरच्या ठराविक अंतरामधील कधीकधी स्वच्छता करण्यात आली होती, मात्र पुन्हा देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने बाभळींचे साम्राज्य पसरले आहे। तसेच ठिकठिकाणी या डिवायडरचा वापर कचराकुंडी म्हणून केला जात आहे, त्यामुळे यासाठी झालेला खर्च वाया गेला आहे। नगर परिषद प्रशासनाचा देखभालीचा पूर्ण अभाव आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। पालिकेच्या देखभालीअभावी रस्त्याचं सौंदर्य धुळीस मिळवणाऱ्या बाभळीमुळे रहिमतपूरचे सौंदर्य डिवायडरमधून टोचतंय, अशा खोचक प्रतिक्रिया वाहनधारकासह नागरिकातून येत आहेत। डिवायडरमधील बाभळी तात्काळ काढून टाकून नियोजनानुसार फुलझाडं लावावीत, तसेच नियमित देखभाल करून शहरातील रस्त्याचे सौंदर्य कायम राखावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।